Hello students, myself Professor A.B. Sonarkar. Welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Now we are going to study experiment number 4, that is prismatic compass. The practical significance: the prismatic compass is used to find the magnetic bearing of a survey line. तर प्रिझमॅटिक कंपास वापर सर्वे लाईनचं मॅग्नेटिक बेरिंग मेजर करण्यासाठी केला जातो. द डिरेक्शन्स ऑफ द लाईन्स आर रिक्वायर्ड इन ट्रॅव्हर्सिंग. टू फाइंड द डिरेक्शन्स ऑफ द सर्वे लाईन विथ रेफरन्स टू मॅग्नेटिक मेरिडियन प्रिझमॅटिक कंपास इज रिक्वायर्ड. तर सर्वे लाईनचं मॅग्नेटिक मेरिडियनशी केलेलं अँगल मेजर करण्यासाठीच, थोडक्यात सर्वे लाईनची डिरेक्शन फायनल करण्यासाठी आपल्याला प्रिझमॅटिक कंपासची गरज आहे. ट्रॅव्हर्स कॅन बी प्लॉटेड विथ नोन बेरिंग्स. जी बेरिंग आपण घेतो त्याच्या सहाय्याने आपण ट्रॅव्हर्स हा प्लॉट करू शकतो. द रिलेव्हंट कोर्स आउटकम: कंडक्ट ट्रॅव्हर्सिंग इन द फील्ड युजिंग चेन अँड कंपास. तर चेन अँड कंपास वापरून ट्रॅव्हर्सिंग किंवा ट्रॅव्हर्स कंडक्ट करणे हे कोर्स आउटकम आहे. प्रॅक्टिकल आउटकम: यूज प्रिझमॅटिक कंपास, ट्रायपॉइड, चेन accessories to measure the forebearing and back bearing of survey lines of open traverse using prismatic compass. त्या प्रिझमॅटिक कंपास वापरून सर्वे लाईनचं फोर बेरिंग आणखी बॅक बेरिंग मेजर करणे हा आपला एक्सपेरिमेंट नंबर 4 आहे. देन मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राऊंड: बेरिंग ऑफ the line is the angle made by a survey line with respect to reference line called meridian. तर सर्वे लाईननं केलेला अँगल एका रेफरन्स डिरेक्शनशी केलेला अँगल आपण मेजर करणार. दॅट रेफरन्स डिरेक्शन इज कॉल्ड मेरिडियन. मेरिडियन्स आर 3 टाइप्स. मेरिडियन हे 3 टाइप्स असतात: जिओग्राफिक, मॅग्नेटिक अँड आर्बिटरी. दॅट इज ट्रू मेरिडियन, मॅग्नेटिक मेरिडियन अँड आर्बिटरी मेरिडियन. सिन्स इट इज इझी टू एस्टॅब्लिश मॅग्नेटिक मेरिडियन, आता यापैकी मॅग्नेटिक मेरिडियन एस्टॅब्लिश करणं आपल्याला सोपं आहे. प्रिझमॅटिक कंपास इज यूज टू मेजर द मॅग्नेटिक बेरिंग ऑफ अ लाईन. तर प्रिझमॅटिक कंपास वापरून आपण मॅग्नेटिक मेरिडियन एस्टॅब्लिश करणं, त्याच्या आधारे आपण बेरिंग मेजर करणार. फोर बेरिंग इज द बेरिंग ऑफ लाईन इन द डिरेक्शन ऑफ प्रोग्रेस ऑफ सर्वे. फोर बेरिंग कशाला म्हणायचं ते आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. बेरिंग मेजर्ड अलॉंग द सर्वे ऑफ द लाईन. The forebearing is the bearing of the line in the direction of progress of survey. Forebearing कशाला म्हणायचं? बेरिंग इज मेजर्ड अलॉंग द प्रोग्रेस ऑफ सर्वे. ज्या दिशेनं आपण सर्वे करतो त्या दिशेने घेतलेलं त्या लाईनचं बेरिंग. द बॅक बेरिंग इज द बेरिंग ऑफ लाईन इन द बॅकवर्ड डिरेक्शन. तर बॅकवर्ड डिरेक्शनमध्ये बॅक बेरिंग आपण मेजर करतो. प्रिझमॅटिक कंपास गिव्स द होल सर्कल बेरिंग ऑफ अ लाईन. प्रिझमॅटिक कंपासच्या आधारे आपण होल सर्कल बेरिंग मेजर करतो. हा थेरॉटिकल बॅकग्राऊंड आपल्याला माहीत असणं गरजेचं. सेक्शन ऑफ प्रिझमॅटिक कंपास अँड द कॉम्पोनंट पार्ट्स ऑफ प्रिझमॅटिक कंपास. यू मस्ट नो, यू मस्ट स्टडी इट. फॉर लास्ट लेक्चर वी हॅव studied these component parts of prismatic compass, that is pivot, jet cap, magnetic needle, aluminum ring, glass cover. This is prism, red and blue glass, eye vane, reflecting mirror, side vane, horsehair, brake pin, lifting lever. These are the component parts of prismatic compass. Forebearing and back bearing. सर्वे डिरेक्शन फ्रॉम ए टू बी. आपण सर्वे ए कडून बी कडे करत आहे आणि एला आपण कंपास ठेवून ए टू बी हे अँगल घेतला. दॅट इज द फोर बेरिंग ऑफ लाईन ए बी. त्याला आपण फोर बेरिंग ए बीचं म्हणणार. आता फोर बेरिंग या एंडला घेतलं तर दुसऱ्या एंडला जे बेरिंग घेतो बीच्या इथं, दॅट इज द बॅक बेरिंग ऑफ ए बी लाईन. ही बॅक बेरिंग. बरोबर. स्टेप वाईज प्रोसिजर फॉर measuring forebearing, back bearing. First step: collect the required equipments as per
टेबल 9 फ्रॉम सर्वे लाईन स्टोअर, सर्वे स्टोअरमधून रिक्वायर्ड इन्स्ट्रुमेंट कलेक्ट करा. सेकंड, सेट द इन्स्ट्रुमेंट ॲट स्टेशन ए, स्टेशन ए वरती इन्स्ट्रुमेंट प्रिझमॅटिक कंपास सेट करा. थर्ड, द फॉलोइंग टेम्पररी ॲडजस्टमेंट्स आर कॅरीड आउट ॲट एव्हरी सेटअप ऑफ द इन्स्ट्रुमेंट बिफोर टेकिंग एनी ऑब्झर्वेशन्स. कुठलीही ऑब्झर्वेशन घेण्या अगोदर टेम्पररी ॲडजस्टमेंट प्रिझमॅटिक कंपासचे करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली आहे सेंटरिंग. सेंटरिंग इज द प्रोसेस ऑफ किपिंग द इन्स्ट्रुमेंट एक्झॅक्टली ओव्हर द स्टेशन. एक्झॅक्ट जो स्टेशन आहे ग्राउंडवरती आपण जी पेग मारलेली आहे ए स्टेशन असेल तर त्याच्यावरती करेक्ट प्रिझमॅटिक कंपासचा सेंटर आला पाहिजे, त्यासाठी सेंटरिंग केलं जातं. इट इज कॅरीड आउट बाय ड्रॉपिंग स्मॉल पीस ऑफ स्टोन फ्रॉम अंडरनीथ ऑफ द कंपास. कंपासच्या बॉटममधून एक स्मॉल पीस ऑफ स्टोन आपण ड्रॉप करायचं सो दॅट इट फॉल्स ऑन टॉप ऑफ द पेग फिक्स्ड ॲट द स्टेशन पॉईंट. त्या स्टेशन पॉईंट जी फिक्स केलेला आहे त्याच्यावर तो करेक्ट पडेल स्टोन. नेक्स्ट स्टेप आहे लेवलिंग. लेवलिंग इज डन बाय मीन्स ऑफ बॉल अँड सॉकेट अरेंजमेंट प्रोव्हाइडेड टू द ट्रायपॉड स्टँड. ट्रायपॉड स्टँडला बॉल अँड सॉकेट अरेंजमेंट प्रोव्हाइड केलं असते त्याच्या साधारण आपण लेवलिंग करणार. सो दॅट द ग्रॅज्युएटेड रिंग मे स्विंग फ्रीली. तर जी ग्रॅज्युएटेड रिंग आहे प्रिझमॅटिक कंपासमध्ये ते फ्रीली मूव्ह होईल. द इन्स्ट्रुमेंट इज देन क्लॅम्प्ड. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट आपण क्लॅम्प करणार. नेक्स्ट स्टेप आहे फोकसिंग. फोकसिंग द प्रिझम डन बाय मुव्हिंग द प्रिझम अप अँड डाऊन टिल द ग्रॅज्युएशन्स आर सीन शार्प अँड क्लिअर. प्रिझममधून पाहिल्यानंतर ॲल्युमिनियम रिंगवरती जे अँगलचे ग्रॅज्युएशन मार्किंग केले आहे ते क्लिअर दिसण्यासाठी प्रिझम आपण अप अँड डाऊन मूव्ह करायचं. दॅट इज द फोकसिंग. these 3 steps are very important: centering, leveling and focusing. Then 4th step, fix ranging rod at B. B station la ranging rod fix kara. 5th step, turn the compass till the ranging rod at B is bisected by horsehair of the object when seen through vertical slit above the prism. प्रिझमच्या वरती जी वर्टिकल स्लिट आहे त्या स्लिट आणि ऑब्जेक्ट व्हेनचा हॉर्स हेअर याच्यातून पाहिल्यानंतर रेंजिंग रॉड बीचा करेक्ट बायसेक्ट व्हायला पाहिजे करायचं. नंतर 6वी स्टेप आहे, वेन द निडल कम्स टू द रेस्ट. त्यानंतर मॅग्नेट निडल स्थिर होईल. बायसेक्ट रेंजिंग रॉड ॲट बी एक्झॅक्टली अँड नोट द रिडिंग. त्यानंतर रेंजिंग रॉड करेक्ट बायसेक्ट करा आणि रिडिंग घ्या. इट गिव्स द 4 बेरिंग ऑफ लाईन ए बी. आता हे तुम्हाला ए बी लाईनचं 4 बेरिंग जाईल. आणि 7वी स्टेप आहे, शिफ्ट इन्स्ट्रुमेंट ॲट बी. त्यात इन्स्ट्रुमेंट बीला शिफ्ट करा. डू द टेम्पररी ॲडजस्टमेंट. जे अगोदर पाहिलेलं आहे त्या टेम्पररी ॲडजस्टमेंट परत करा. त्यानंतर 8वी स्टेप, टर्न द कंपास अंटिल द रेंजिंग रॉड ॲट स्टेशन ए इज बायसेक्टेड बाय हॉर्स हेअर वेन सीन थ्रू द व्हर्टिकल स्लिट अबव द प्रिझम. तर प्रिझमच्या वरती असणाऱ्या व्हर्टिकल स्लिटमधून एचा रेंजिंग रॉड करेक्ट बायसेक्ट करा. 9वी स्टेप आहे, वेन द निडल कम्स टू रेस्ट. तर निडल ज्यावेळेस रेस्टला येईल, बायसेक्ट रेंजिंग रॉड ॲट बी एक्झॅक्टली. बीचा रेंजिंग रॉड करेक्ट बायसेक्ट करा. नोट द रिडिंग. त्यानंतर रिडिंग नोट करा. गिव्ह द बॅक बेरिंग ऑफ लाईन ए बी. ए बीचं बॅक बेरिंग तुम्हाला मिळेल. 10वी स्टेप, रिटर्न बॅक इन्स्ट्रुमेंट टू सर्वे स्टेशन. सर्वे स्टेशनला स्टोअरला इन्स्ट्रुमेंट रिटर्न करा. रूल आउट पेज ऑफ फील्ड बुक. फील्ड बुक पेजमध्ये रेकॉर्डिंग करा. दीज आर द स्टेप वाईज प्रोसिजर. जे रिझल्ट्स 4 बेरिंग अँड बॅक बेरिंग ऑफ लाईन रिस्पेक्टिवली. जे 4 बेरिंग आलेलं आहे ते इथं लिहा, बॅक बेरिंग आलेलं इथं लिहा. द डिफरन्स बिटवीन 4 बेरिंग अँड बॅक बेरिंग ए बी इज. ह्या 4 बेरिंग आणि बॅक बेरिंगला डिफरन्स किती येतो बघा. तो अप्रॉक्सिमेटली 180 येणं गरजेचं आहे. इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट. तर ह्या रिझल्टचं इंटरप्रिटेशन लिहा. त्याचप्रमाणे कन्क्लुजन, तुमचं बेवर बेरिंग बॅक बेरिंग किती आलेलं आहे, त्याचं डिफरन्स 180 येतो का नाही येतो, किंवा कमी आलं का जास्त आलं, त्याचं इथं इंटरप्रिटेशन किंवा कन्क्लुजन. तर या स्टेप वाईज प्रोसिजर तुमच्या एक्सपेरिमेंट नंबर 4ची आहे. त्याच्याशी रिलेटेड प्रॅक्टिकल फील्ड प्रॅक्टिकलचा एक व्हिडिओ याच्याशी रिलेटेड मी अपलोड करेन, जे तुम्हाला प्रॅक्टिकली बेरिंग कोणत्या पद्धतीने मेजर करतात हे समजून येईल. थँक्यू.